या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण SRP कॅम्प या ठिकाणी दाखल झालेलो 251 दक्षिण सोलापूर विधानसभेची मतमोजणी याच केंद्रावरती होत आहे। कारण मतमोजणी केंद्राच्या समोर शहर पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे आपण पाहत आहोत। सध्या या ठिकाणी बघत आहोत काहीच अंतरावरती मतमोजणी काही क्षणामध्ये होणार आहे। सर्वप्रथम पोस्टल मतदानाची मतमोजणी होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्यानंतर 8:30 वाजल्यापासून EVM मशीनद्वारे होणाऱ्या पुढील सर्व मतमोजणी हे होणार आहे। आता आपण पाहू शकता सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मतदान केंद्राच्या समोर गेटच्या समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी व्यवस्थित अशी पार्किंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातून काही कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्याच अनुषंगाने शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विशेषतः कमांडो पथकाचे हे नेमणूक करण्यात आलेले आहेत। होमगार्ड असतील, पोलीस असतील, यांचाही या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे, जेणेकरून काही क्षणामध्ये सर्वात प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्यानंतर ठीक 8:30 वाजल्यापासून EVM मशीनद्वारे प्रत्यक्षात मतमोजणी होणार असल्याची प्राथमिक माहिती येत आहे। आपण आता सध्या SRP कॅम्पच्या गेट समोर आहोत। काही या ठिकाणी कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकता। कारण काही DB पथकातील कर्मचारी असतील, वाहतूक शाखेचे कर्मचारी असतील, होमगार्ड पथकातील कर्मचारी असतील, यांचाही या ठिकाणी मोठा ताप आहे, जेणेकरून येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये याची दक्षता म्हणून किंवा गर्दी होऊ नये याची दक्षता म्हणून शहर पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात असल्याचे आपण बघत आहोत। विशेषतः मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलला अलाउड देण्यात आलेले नाही, त्याच्यामुळे मोबाईल हे मतदान केंद्राच्या बाहेरच ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर संपूर्ण कसून चौकशी करूनच मतमोजणी केंद्रात सोडण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे आपण बघत आहोत। कारण जेणेकरून SRP कॅम्पच्या पहिल्या गेटपासून ते शेवटच्या गेटपर्यंत पोलिसांनी छावणीच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे। विशेषतः आपण पाहू शकता या ठिकाणी काही मतमोजणी केंद्रातील काही अधिकारी येऊ लागलेले आहेत। त्याचबरोबर जे उमेदवारांचे प्रतिनिधी सुद्धा मतदान केंद्रामध्ये आता सध्या जात आहेत, जेणेकरून काही क्षणामध्ये मतमोजणीस प्रारंभ होण्याची शक्यता आहे। जेणेकरून सर्वप्रथम पहिला पोस्टल मतदानाची मतमोजणी झाल्यानंतरच EVM मशीनद्वारे प्रत्यक्षात मतमोजणी होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। कारण 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघातून 25 उमेदवार हे उभे होते आणि जेणेकरून काही क्षणामध्ये या ठिकाणी निकालाचा प्रारंभ होणार आहे। नेमकं कोण बाजी मारणार याकडे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।